तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल झालेला आहे। बंगालच्या खाडीमध्ये दोन मोठे चक्रीवादळ तयार झालेले आहे। तसेच आजपासून पुढील 3 दिवस आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा हाहाकार आपल्याला पाहायला मिळतोय। बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर अपडेट काय असणार याविषयी। पण मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवर बघू शकताय, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा तसेच यवतमाळ, अकोटच्या परिसरामध्ये आपल्याला आणि मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिवच्या भागांमध्ये आपल्याला मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे। त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये उद्या सुरू झालेला पाहायला मिळेल। यामध्ये पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगरच्या परिसरामध्ये वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात होईल। मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा घेऊन येत असतो। मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रात जर पाहिलं तर नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या परिसरात देखील आजच्या दरम्यान आपल्याला ढगाळ वातावरणासह आणि वादळी वाऱ्यासह काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आपल्याला झालेला पाहायला मिळेल। कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरारच्या परिसरामध्ये आपल्याला आज पाऊस सक्रिय झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आजपासून पुढील 4 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे। सर्वत्र मुसळधार पाऊस होणार आहे। राज्यातील पावसाची उघाड आता लवकरच संपणार आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।